हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल स्पर्श मॉमीज फूड लॅब. कसे आहात तुम्ही सर्व? मस्त ना? मस्तच राहा आणि मस्त राहून स्वस्तही राहा असे स्वामी समर्थ चरणी आणि गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर फ्रेंड्स, आजचा नवीन व्हिडिओ आहे. आज म्हणजे सासऱ्यांचं पितृपक्ष आहे. मी कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलंच. तर आज त्यांचं जेवण आहे. जास्त कोणी येणार नाही आहे. बस त्यांच्या नावाने एका माणसाला जेवू घालणार आहे. तर बस त्यांनाच बोलवलं आहे आणि बाकी कोणी नाही आहे. मी आणि माझे मिस्टर आणि ईशी आणि डुकू, बस आम्ही लोकच आहोत. कारण सगळेजण गावी असतात, तर त्याच्यामुळे इथे कोणाला यायला इतकं जमणार नाही. त्यामुळे आम्ही आमचं इथेच करून घेणार आहोत. तर बघा, मी इथे सुरुवातीने अगदी मी सगळं थोडं थोडं बनवणार आहे. जास्तीचं काही नाही बनवणार आहे. तर आता माझी अंघोळ वगैरे झाली आहे. मी फ्रेश झाली आहे. काल तर मी सगळी पूर्ण दिवसभर सगळी तयारी वगैरे करून घेतली. आता बघा, इथे चहा ठेवला आहे आणि आता इथे आहे ना अळूवडीचं करून घेते. जेणेकरून आहे ना अळूवडी एका साईडला वाफेवर शिजेपर्यंत बाकीच्या भाज्या वगैरे बनवायला इझी पडेल. तर सर्वात आधी पहिले चहा घेते, फ्रेश होते. चहा घेऊन थोडंसं तरतरी येते, तर ती चहा घेते आणि मग नंतर पुढे कामाला सुरुवात करूया. चला तर मग व्हिडिओ बिलकुल पण स्किप न करता फ्रेंड्स पूर्ण बघा आणि प्लीज 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 लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा. प्लीज तुमच्या एक एक कमेंटने, तुमच्या सबस्क्रिप्शनने, तुमच्या लाईकने मला खूप सारं मोटिवेशन मिळतं. तर प्लीज हात जोडून विनंती आहे फ्रेंड्स, प्लीज 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 लाईक करा आणि सबस्क्राईब करा. कमेंट पण नक्कीच करा आणि तुमच्या फॅमिली फ्रेंड्ससोबत शेअरसुद्धा करा माझे व्हिडिओ. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया जास्तीची बडबड न करता. तर फ्रेंड्स, इथे ना चहा थोडा थंड होईपर्यंत ना आपण पुढची तयारी तोपर्यंत करून घेऊया, कारण की बिलकुल पण वेळ नाही आहे. तर भरपूर काही पदार्थ बनवायचे आहेत. तर चला मग इथे बाकीची तयारी करूया. तर फ्रेंड्स, इथे ना सर्वात प्रथम मी अळूवडी बनवायला घेतली. तर इथे बघा, मी आहे ना ह्यामध्ये टाकले आहेत चण्याचं पीठ आणि त्यानंतर मी ह्यामध्ये टाकणार आहे जो काल मी वाटण केलं होतं ना, जो मी तुम्हाला दाखवलं, हिरवी मिरची, अद्रक आणि कोथिंबीर, जिरे असंच मी वाटण केलं आहे. तर कारण की हा जो स्वयंपाक आहे ना, तो मी आहे ना विदाऊट कांदा आणि लसूणचा बनवणार, कारण हा स्वयंपाक बिना कांदा लसूणचाच असतो. हाच काय, आपण जो देवाला नैवेद्य करतो ना, तो सुद्धा बिना कांदा लसूणचाच आपण करायचा असतो. तर इथे ना मी सगळं बिना कांदा लसूणचंच करणार आहे. तर इथे बघा, मी ना चिंचेचा कोळ टाकला आहे, थोडासा गूळ पावडर टाकली आहे, तीळ टाकले आणि वाटण टाकलं आहे ठेच्याचं. तर आता मी ना अशा प्रकारे थोडीशी हळदसुद्धा टाकली. तर अशा प्रकारे मी ना सर्व थोडं थोडं करून पाणी टाकून मिक्स करून घेणार आहे, की म्हणजे मला कशी कन्सिस्टन्सी हवी आहे ना त्याच्यासाठी. पण एकदम पण पातळ केलं तर ते पीठ जे आहे ना, ते अळूवडीच्या पानाला बरोबर चिपकणार नाही. तर इथे बघा, मी हळदसुद्धा टाकली. मी हळद विसरले होते, तर इथे मी टाकून घेतली आहे. तर आता छान बघा, असं व्यवस्थित असं बरोबर मला कन्सिस्टन्सी वाटते. पण तरीही थोडंसं असं मला थोडं घट्ट वाटत होतं. तर म्हटलं पहिलं बघूया पानाला लावून. तर इथे ना मी एक उलटं पान लावणार आहे, एक सीधा पान लावणार. आणि फ्रेंड्स आहे ना, मी हे फटाफट का दाखवते, कारण की ना मी माझ्याकडे वेळ खूप कमी आणि बऱ्याच गोष्टी दाखवायच्या आहेत. तर त्याचा टाईम लिमिट जो आहे ना, तो जास्तीचा वाटतो. त्यामुळे आहे ना, मी जेवढं शॉर्टकट होईल तेवढ्या पद्धतीने दाखवते. तसंही मी अळूवडीची रेसिपी तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे. तुम्ही प्लीज माझ्या चॅनलवरती जाऊन तो व्हिडिओ पाहू शकता. तर इथे बघा, मी एक सरळ, एक उलटा, एक सरळ असं मी लावून घेतलं आहे अशा प्रकारे. तरी पण मला थोडं घट्ट वाटलं, तर मी पुन्हा थोडंसं पाणी टाकून मिक्स करून घेतलं आहे आणि आता परत एकदा लावून घेते. त्याच्या साईडच्या कडा वगैरे पण ज्या असतात ना, त्या आपल्याला व्यवस्थित पीठ लावून आतमध्ये दाबून घ्यायच्या आहेत. ते बघा, ते बघू शकता. तर ह्याच एकाच वडीला आहे ना, मी 5 पानं लावली होती आणि दुसरं, कारण की एकूण 9 पानं मला आली होती. तर मी एका वडीला 5 पानं आणि एका वडीला 4 पानं अशीच लावली गेली. तर अशा प्रकारे मी वड्या वगैरे बनवून घेतल्या. कारण की कसं आहे ना, वड्या शिजेपर्यंत आहे ना, म्हणजे अळूवडी शिजेपर्यंत बाकीची भाजी वगैरे बनवायला मग खूप इझी पडेल. तोवर वडी पण शिजेल आणि थंड पण होईल. तर इथे ना मी सर्वात प्रथम आहे ना थापी वड्यासुद्धा बनवून घेणार आहे. तर इथे बघा, तेल छान असं तापलेलं होतं. मोहरी टाकली, कडकडीत मोहरी कडकडली आणि त्याच्यामध्ये नंतर मी टाकलं आहे कढीपत्ता आणि वाटलेलं वाटण. तर हे सुद्धा आपल्याला असं टाकून घ्यायचं आहे, छान असं तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर आपण ह्यामध्ये टाकणार आहोत थोडीशी हळद
इथे तुम्ही बघू शकता थोडीशी मी हळदसुद्धा टाकणार आहे. तर इथे बघा किती छान असं तेलामध्ये वाटण वगैरे फ्राय झालेलं आहे. तिथे मी हळदसुद्धा टाकून घेतली, हिंगसुद्धा टाकलं आहे. तर हिंग आहे ना थोडं पडत नव्हतं, कारण की मी त्याला नंतर टाकून नंतर असा विचार केला. तर आपण छान अशी हळदसुद्धा तेलामध्ये फ्राय करून घेणार आहोत, कारण असं छान हळद जेव्हा तेलामध्ये फ्राय होते ना, तर एक छान असा कलर आणि टेक्स्चरसुद्धा येतो. तर इथे बघा मी आहे ना एक कप मापाचेच याने ग्लासमध्ये पाणी घेतलं होतं. तर माझा हा छोटा काचीचा ग्लास आहे, तोच टाकला आहे फक्त. तर तोसुद्धा मी अर्धा ग्लासच पाणी घेतलेलं. तर एवढंच मला, कारण मला जास्तीचं बनवायचं नव्हतं. त्यानंतर मीठ आणि मी कोथिंबीर नेहमीप्रमाणे आपण टाकून घेतल्या. तर ह्याला उकळी आल्यावरती आपल्याला बेसन पीठ असं ह्याच्यामध्ये हटवून घ्यायचं आहे. जसं की आपण लाटण्याने वगैरे करतो ना, तर तसं मी आहे ना चम्मचने करत होते, पण होत नव्हतं. ते ॲक्च्युअलमध्ये ना ते असं गाठी पडायला लागल्या. तर मग मी ना विस्करने करायला प्रयत्न केला आणि एकदम मस्त फेटलं गेलं विस्करने. तर इथे बघू शकता तुम्ही. आमच्याकडे याला पातोडीसुद्धा म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात मला नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये. तर आमच्याकडे याला आहे ना पातोडीसुद्धा म्हणतात. तर हे सुद्धा आहे ना म्हणजे पितृपक्षाच्या थाळीमध्ये महत्त्वाचं असतं. तर इथे बघा आहे ना छान असं पीठ आता शिजलं आहे हे. तर थापी वड्याचं तर मी ना असं ताटामध्येच थापून घेतलं आहे. तर थोडं त्याला मी थंड व्हायला ठेवलं आहे. तोवर आपण आहे ना मिक्स भाजी बनवणार आहोत. तर मी ना ही मिक्स भाजी आहे ना गवार, श्रावण घेवडा, पापडी, वाल हे सगळं मिक्सच असं करून घेतलं होतं आणि ह्याचीच एकत्र मिक्स भाजी केली. तर अशा प्रकारे मी ह्याची मिक्स भाजी वगैरे बनवली. तर ते नेहमीप्रमाणेच मी राई टाकले, त्याच्यानंतर कढीपत्ता आणि त्यामध्ये नंतर मी वाटण टाकलं आणि नंतर मग याला छान असं फ्राय केलं आहे तेलामध्ये. थोडंसं पाणी टाकलं. तर ते वाफेवर शिजेपर्यंत भेंडी आपल्याला करायची. तर मी ना सर्वात प्रथम थोडंसं तेल टाकून भेंडी अशीच पहिली आहे ना फ्राय करून घेणार आहे, कारण त्याचा जो चिकटपणा असतो ना तो निघून जातो आणि मग अशी बिळबिळीत भेंडी नाही होत, एकदम छान कोरडी फडफडीत होते आणि खायलासुद्धा छान लागते. तर अशा प्रकारे मी करून घेतलं. तर त्याला छान असं आहे ना मी तेलामध्ये फ्राय करून घेतली होती भेंडी. तर इथे तुम्ही पाहू शकता. नंतर मी ना हिला परत फ्राय झाल्यावरती काढून घेतली आणि हिलासुद्धा मी ना छान अशी वाटणची ती फोडणी वगैरे देऊन छान असं शिजवून घेतलं आहे. तर फ्रेंड्स, जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असेल ना, तर प्लीज माझ्या चॅनलला स्पर्श मॉमीज फूड लॅबला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, छान छान अशा कमेंट करा आणि प्लीज 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 लाईक करायला बिलकुल पण विसरू नका आणि व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. तर इथे तुम्ही बघू शकता मी ना हळदसुद्धा टाकलेली आणि थोडीशी धना पावडरसुद्धा टाकली होती. त्याच्यानंतर मी ह्यामध्ये टाकलं आहे थोडंसं शेंगदाण्याचं कूट. तशी छान अशी भेंडी बघा, खूप सुकी आणि कोरडी फडफडीत झाली होती. अप्रतिम झाली होती टेस्टलासुद्धा. माझ्या इशीला फार आवडली भेंडी. तर अशा प्रकारे बघा भेंडी आहे ना छान माझी होऊन गेली होती. आता मी तिलासुद्धा वाटीमध्ये काढून घेते मोठ्या बाऊलमध्ये. त्यानंतर मी आता आहे ना इथे मिक्स भाजी जी आहे ना तीसुद्धा अशी छान शिजली आहे. तर यामध्ये सुद्धा मी थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकणार आहे. तुम्हाला शेंगदाण्याचं कूट टाकायचं नसेल, ओलं खोबरं टाकायचं असेल तर तुम्ही ते सुद्धा टाकू शकता. मी ओलं खोबरं नाही टाकलेलं, मी शेंगदाण्याचं कूट टाकलं होतं, कारण त्यानेसुद्धा एक छान असा टेस्ट येतो. ओल्या खोबऱ्याने पण येतो, पण मला शेंगदाण्याचं कूटच टाकायचं होतं. तर इथे बघू शकता मी कढईमध्ये आता पुन्हा तेल घेतलं आहे, त्यामध्ये मोहरीची तडतडली आहे. त्यानंतर मी कढीपत्तासुद्धा टाकलेला आहे आणि हिरवं वाटण नेहमीप्रमाणेच. तर ही सगळी भाज्या ज्या आहेत ना ह्या सगळ्या हिरव्या वाटणमध्येच बनवायच्या आहेत आणि ह्याच्यामध्ये बिलकुल पण काही टाकायचं नाही. तर इथे मी ना काशी भोपळ्याची भाजीसुद्धा बनवणार आहे, कारण की या सर्वच भाज्या लागतात फ्रेंड्स, सर्वच तुम्हाला माहीत असेल. तर या सर्वच भाज्या लागतात, प्रत्येक भाज्या म्हणजे बनवायच्या असतात. गवारची भाजीसुद्धा वेगळी करायची असते, पण मी गवारची भाजी आहे ना श्रावण घेवडा वगैरे हे सगळं परत वेगवेगळं करायला खूप हे झालं. असं सेमच भाजी आहे म्हणून मी ती सगळी अशी मिक्स भाजीच बनवली. एकंदरीत सर्वच होऊन जातं मग. तर इथे ना मी थोडंसं लाल मिरची पावडर आणि गूळ आणि थोडंसं चिंचेचा कोळ टाकला होता. तर ही भाजीसुद्धा अप्रतिम झाली होती, खूप छान होती आणि ह्याच्यावरती मी झाकण ठेवून हिला मी वाफेवर शिजायला ठेवली एका गॅसवरती. आता मी गॅसवरती आहे ना मी दुसरी कढई ठेवून ह्याच्यावरती मी आहे ना हे सुद्धा आहे ना मी असं पहिलं परतवून घेणार आहे.
तेलामध्ये थोडंसं कारलं, कारण की ह्याचा जो कडवटपणा आहे ना तो ऑलरेडी आपण थोडासा घालवला आहे मीठ आणि हळद टाकून, जो आपण चांगलं चोळून धुवून स्वच्छ धुवून काढलेला. आणि त्याच्यामध्ये आता मी आहे ना थोडंसं याला आहे ना असंच फ्राय करून घेणार आहे तेलामध्ये. तर हे जे कारलं आहे ना खूप छान आणि चविष्ट होतं. आता मी ह्यालाच तडका देईन. तर मी आहे ना ते हे टाकलं आहे. ते इथे ना थोडासा व्हिडिओ स्किप झाला फ्रेंड्स, तर ठीक आहे, पण हा नेहमीप्रमाणे सर्व हिरवं वाटण वगैरे टाकून बनवायचा होता. तर ह्यातसुद्धा मी थोडासा चिंचेचा कोळ टाकलेला आहे आणि थोडंसं गूळ टाकलेला आहे चवीपुरता, कारण की ह्याला ह्याचा जो कडवटपणा आहे ना तो थोडासा कमी होईल त्या कारणाने. याला बिलकुल पण पाण्यात शिजवायचं नाही आहे, ह्याला तेलामध्येच फ्राय करून घ्यायचं आहे. पाण्यात शिजवल्यानंतर ह्याचा कडवटपणा जास्त चढतो. तर पाण्यात न शिजवता ह्याच्यात तेलात जेवढा फिरवला ना तर ह्याचा कडवटपणा कमी होतो. तर आपण यालासुद्धा आहे ना असं वाफेवरती शिजवून घेणार आहोत. इथे बघू शकता, बघा किती छान असं कारलं माझं झालं आहे आणि खूप टेस्ट आला आहे. तर मी यामध्ये थोडंसं ओलं खोबरं घालणार आहे चवीपुरतं. तर इथे तुम्ही बघू शकता हे सगळ्या गोष्टीचं प्रिपरेशन आहे ना मी अगोदरच्या रात्रीच करून ठेवलं होतं, जे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं. तर ओलं खोबरं हे मी अगोदरच किसून वगैरे ठेवलेलं आहे, ते मला कधी पण कामाला येतं. तर अशा प्रकारे तर इथे आहे ना कारल्याची भाजीसुद्धा होत आलेली आणि भोपळ्याची भाजीसुद्धा झालेली, बघू शकता इथे. तर मी ना असं थोडंसं तोडून पाहिलं तर कारल्याची भाजी छान अशी झाली होती. तर ती सर्वात प्रथम आहे ना थोडंसं वाफेवर होईपर्यंत मी इथे भोपळ्याची भाजी एका ह्याच्यामध्ये काढून घेणार आहे बाऊलमध्ये. त्याच्यानंतर बघा कारल्याची भाजी पण झाली आहे. तर कारल्याची भाजीसुद्धा आपण मोठ्या बाऊलमध्ये काढून घेऊया. तर मी एवढ्याच प्रमाणात बनवलेलं फ्रेंड्स, कारण की ह्या सर्वांनी ना जास्तीचं बनवून कारण कोणीच नव्हतं, आम्ही दोघं जणच होतो आणि ह्यांचे भाऊ होते, तर त्याच्यामुळे थोडंसंच क्वांटिटीमध्ये मी सगळं केलं होतं. नाहीतर आमच्या गावी ना खूप असे खूप लांबनं लांबनं लोकं येतात आणि जेवढ्या पण गावातले नातेवाईक वगैरे असतात ते सर्वजण येतात. पण इथे कोणीच नसल्या कारणाने थोडंसंच करावं लागलं. तर इथे ना मी आता बटाटेसुद्धा आहे ना मी बॉईल करून घेतले होते, तर मी बटाट्याची भाजीसुद्धा करून घेणार आहे. तर हीसुद्धा मी अशीच हिरव्या वाटांमध्येच करून घेतली आहे. ह्यामध्ये सुद्धा मी थोडंसं हळद आणि थोडा धना पावडर असं टाकून घेणार आहे, थोडंसं हिंग बाधू नये म्हणून. आणि छान असं आपण फ्राय करून घेऊया. याच्यामध्ये थोडंसं मीठ, त्याच्यानंतर थोडीशी आपण बारीक चिरलेली कोथिंबीरसुद्धा टाकून घेणार आहोत. इथे तुम्ही पाहू शकता मी कोथिंबीर बघा बारीक चिरून घेत आहे. तर ही कोथिंबीरसुद्धा मी बारीक असं कापून ह्याच्यामध्ये वरून असं भुरभुरवली आहे. तर अशा प्रकारे आपले झाले. आता मी ना खीर बनवत आहे. तर खीरसाठी आहे ना एका साईडला दूध गरम होत आहे, तर एका साईडला मी मिक्सरमध्ये आहे ना उडदाची डाळ वाटून घेणार आहे, कारण आपल्याला उडदाचे वडेसुद्धा बनवायचे असतात. तर बघा वाटून वगैरे झालं आहे. तर तोवर मी खीर वगैरे बनवायला घेतली. तर इथे ना मी साखर टाकून घेतली आहे दुधात. दूध चांगलं बॉईल झालं होतं. तर आता आहे ना इथे मी ना इंद्रायणी तांदूळ घेतलेले, त्याला मी भिजत सकाळीच ठेवलं होतं आणि आता त्याला मिक्सरमध्ये वाटून अशी पेस्ट बनवून त्याला मी दुधात टाकलं आहे आणि आता त्याला ना कंटिन्युअसली आपल्याला हलवायचं आहे थोडंसं तांदूळ शिजेपर्यंत, कारण की असंच जर टाकलं आणि हलवलं नाही ना तर त्याच्या गाठी बनतात आणि मग ती खीर चांगली लागत नाही. तर इथे बघा किती छान असं घट्टपणा आलं. तर इतकं छान सुगंध येत होता ना फ्रेंड्स, तुम्हाला काय सांगू. खूप छान असं इंद्रायणीची खीर होते. तर तुम्ही कधी बनवून बघा. इथे बघा मी इलायची, जायफळ आणि सौंफचा पावडर टाकलेला आहे आणि इथे केसरसुद्धा मिक्स केली आहे मी. तर एक छान असा कलरसुद्धा येईल. इथे पाहू शकता खूप छान अशी खीर झाली होती. तर इथे तोवर ना मी एका साईडला थोडंसं मी अजून पाणी टाकलं होतं यामध्ये थंड, कारण की जशी खीर थंड होत जाणार ना तशी तशी खीर अजून आटत जाणार आणि खूप घट्ट होते. त्याच्यामुळे मी थोडंसं अजून पाणी टाकलेलं. तर इथे ना मी अजून साखर टाकली, मला कमी वाटली म्हणून. आता इथे हे एका साईडला उकळी येईपर्यंत आपण आहे ना दुसऱ्या साईडला मी ड्रायफ्रूट्स घेणार आहे. तर इथे मी काजू आणि बदाम घेतले. ते काजू आणि बदाम आहे ना मी म्हणजे चाकूने कट न करता आहे ना त्याला असंच मी आहे ना खलबत्त्याच्या दगडानेच असं चेचून काढून घेणार आहे. तर आहे ना ही अशी टेस्ट पण खूप छान लागते. असे दाताखाली मोठे मोठे पीस येतात ना तेव्हा खायला खूप अप्रतिम लागतं. तर इथे बघा मी चारोळीसुद्धा घेतली आहे. त्यानंतर मी याच्यामध्ये काळे मनुके, पिवळे मनुके असे सर्वच मी एकंदरीत ड्रायफ्रूट्स घेतले होते, बघू शकता.
आता मी ही खीर जी आहे ना ती एका साईडला उतरवून घेणार आहे आणि ह्याच्यावरती शेगडीवरती आहे ना छोटी कढई ठेवणार आहे, कारण की आपल्याला खीरला तडका द्यायचा आहे. तर इथे बघा मी हे घरी बनवलेलंच तूप आहे. तर हे तूप आहे ना ह्यावेळेस रवा टाईप झालं नव्हतं, असं चिकनं चिकनंच तूप वाटत होतं. तर इथे बघा मी एवढ्या तुपामध्ये आहे ना भाजकी शेव असतात ना, जी खीरची शेवई असते ती ना अशी छान ते तुपामध्ये फ्राय करून घेणार आहे. त्यानंतर ह्यामध्ये हे सर्व जेवढं ड्रायफ्रूट्स काढलेलं आहे ना ते सर्व ड्रायफ्रूट्स टाकून ते सुद्धा तुपातच असे छान फ्राय करून घेणार आहे. बघा किती छान असं सुगंध येत होता. तुम्ही अशी फ्रेंड्स खीर बनवून बघा, तुम्हाला छान आवडेलच, नक्कीच आवडेल. आणि आता आपण याचा तडका देऊया बघा. आणि कंटिन्यू तडका देताना आहे ना कंटिन्यू खीर हलवायची, नाहीतर सगळी खीर आहे ना उतू जाते त्याच्यामुळे. तर अशी आपल्याला खीर हलवून घ्यायची. आणि आता मी पुन्हा थोडीशी एक उकळी काढायसाठी गॅसवरती ठेवलं होतं. आता इथे आहे ना जे आपण थापी वड्याचं सकाळी हे केलं होतं ना, थापून ज्या वड्या म्हणजे बेसन हटलं होतं ना, तर त्याचे आपल्याला इथे वड्या पाडायच्या आहेत. तर इथे बघा मी असे छान डायमंड शेपमध्येच वड्या काढून घेत आहे. तर हे सुद्धा एक ह्याला पातवडी बोलतात आमच्या साईडला, आणि माझ्या मम्मीच्या साईडला थापी वडी बोलतात. तसं हे थापून गेलेली वडी असते म्हणून ह्याला थापी वडी बोलतात. तर हे सुद्धा आहे ना नैवेद्यामध्ये लागतात थापी वडी. तर इथे बघा आहे ना डाळ माझी थोडी मी डाळ शिजायला ठेवली होती कुकरला. तोवर आपण इथे कढई बनवून घेणार आहे. तर मी ना दही आणि बेसन असं छान मिक्स फेटून घेतलं आहे. आता इथे म्हणजे खीर झाली होती, तर इथे ना मी कढई ठेवली आहे कढी बनवण्यासाठी. तर मी ना तेल टाकलं आहे. आता मी थोडे आहे ना मोठे काळे मिरे आणि छोटी राई असं टाकलं आहे तडतवण्यासाठी. त्यानंतर मी ह्याच्यामध्ये जिरे टाकले आहेत आणि हिरवा मसाला, हिरवं वाटण जे बनवलं होतं ना ते सुद्धा टाकलं आणि त्याला छानसं तेलामध्ये फ्राय करून घेणार आहे. थोडंसं हळद आणि धना पावडर टाकली आहे मी. आता आपण हे जे बेसन आणि दहीचं जे बनवलेलं बॅटर आहे ना, ते आपण छान असं कढईमध्ये टाकून घेऊयात. आणि त्याला असं छान कंटिन्यू आपल्याला हलवायचं आहे, नाहीतर दही आपली फुटून जाते. तर मी कंटिन्यू हलवले आणि वरून आता आहे ना कोथिंबीरसुद्धा टाकली आहे आणि मीठसुद्धा टाकलं आहे चवीपुरतं. तर बघा इथे कढीलासुद्धा आता उकळी आली, तर आपण उतरवून घेणार आहोत कढी. त्यानंतर मी इथे आहे ना वड्याचं पीठ जे काढलं होतं ना, तर त्यामध्ये सुद्धा मी आहे ना हिरवं वाटण, कोथिंबीर, मीठ असं टाकलं आहे, हळद टाकली आहे. सोडा नाही टाकलेला, कारण की बॅटर इतकं छान फुललेलं होतं ना की टाकायची गरजच पडली नाही. ह्यानेच वडे खूप छान असे फुगले. तर तुम्ही ना थापून करायचे असेल तर फ्रेंड्स तुम्ही थापून करू शकता. मी थापून करायला गेले पण नाही झाले माझ्याने, आणि वेळ वेळ पण नव्हता माझ्याकडे. तर मी असे ना पकोडा टाईपच मी सर्व वडे सोडले आहेत. तर त्याच्या आधी ना वडे सोडायच्या आधी मी सर्वात प्रथम इथे ना पापड फ्राय करून घेणार आहे. तर बघा माझे पापड फ्राय करून झाले. आता वडे बघा मी असे टाकले, कारण की माझ्याने थापलेले वडे नाही झाले आणि पीठ थोडंसं पातळ झालं होतं. तर मी असे वडे सोडून घेतलं आणि खूप छान असं टेस्टी लागत होते हे वडेसुद्धा. तर फ्रेंड्स तुमच्याकडे पितृपक्षाची थाळी कशी बनवतात ना, मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आमच्या साईडला अशीच करतात. तर इथे बघा एका साईडला वडे फ्राय होईपर्यंत ना मी अळूवडीसुद्धा कापून घेतली. आता वडे झाल्यावरती आपण अळूवडीसुद्धा आपण फ्राय करून घेणार आहोत. तुम्ही म्हणत असाल की या तेलाला फेस का येत आहे? तर नाही फ्रेंड्स, तेलाला फेस येण्याचं कारण असं नाही की हे हलकं तेल आहे. हे फॉर्च्यूनचं एक्सपर्टवालं तेल होतं. तर माहीत नाही का त्याला फेस होत होता, पण आला ठीक आहे. तर इथे बघा मी ना फ्राय पॅनमध्ये आहे ना तडका पॅनमध्ये मी तूप टाकलेलं होतं आणि राई जिरेसुद्धा टाकलेत आणि त्याच्यामध्ये ना कढीपत्ता आणि हिरवी मिरचीच तडतडवली मी. लसूण बिलकुल पण कोणत्याच भाज्यांमध्ये मी लसूण आणि कांदा टाकलेला नाही आहे, तुम्ही पाहिलंच असेल. तर इथे आपली ना तडका खूप छान असा बसला आणि मी लगेच झाकण लावून घेतलं. तर बघा इथे आपली डाळसुद्धा उकळवून झाली आहे. तर अशा प्रकारे आपला स्वयंपाक झालेला होता. तर इथे बघा मी सगळ्या प्रकारच्या भाज्या बनवल्या होत्या. कढी, भात, कारल्याची भाजी,
परत मिक्स भाजी, भेंडीची भाजी, बटाट्याची भाजी, भोपळ्याची भाजी, इवन सलाडमध्ये मी हे काकडीसुद्धा कट करून घेतली होती. तर इथे ना थोडीशी माझी आहे ना गल्लत झाली फ्रेंड्स, समजून घ्या मला. इथे आहे ना मला म्हणजे ताट छोटं पडलं आणि भाज्या खूप साऱ्या झाल्या होत्या, तर इथे कुठे कोणतं ॲडजस्ट करू समजलं नाही मला. आणि घाई तर ना इथे सगळा स्वयंपाक आहे ना माझा वेळेच्या आधी झाला होता. तर मी इथे ना एका साईडला काकडी, थोडंसं मीठ आणि भोपळ्याची भाजी असं वाटीमध्ये, परत डाळ, कढी हे सुद्धा मी वाटीमध्ये काढून घेतलं. पण आहे ना असंच उमजतच नव्हतं की मी कुठच्या वस्तू ठेवू. पण नंतर मग केलं ॲडजस्ट. इथे बघा तुम्हाला साईडला माझा डुग्गूसुद्धा दिसत असेल, तर तोसुद्धा मध्ये मध्ये येत होता, कारण बराच वेळ झालेला मी त्याला जवळ घेतलं नव्हतं. आणि त्याचं असं असतं ना की मी थोडा वेळ त्याला जवळ घ्यावं. तर अशा प्रकारे तोसुद्धा आला. तर मी इथे बटाट्याची पहिली कारल्याची भाजी, मग बटाट्याची, मग त्याच्यानंतर मी भेंडीची भाजी. थोडंसं वाढतानाच माझ्याकडनं थोडं चुकलं गेलं. मला अगोदर वाट्या एका साईडला अरेंज करायला हव्या होत्या, पण ठीक आहे, होतं. तर इथे बघा मी सर्व म्हणजे ओल्या ज्या वस्तू होत्या ना त्या मी अशा वाटीमध्ये काढून घेतल्या. आणि ज्या सुक्या भाज्या होत्या ना त्या मी एका साईडला अशाच मांडल्या होत्या. तर फ्रेंड्स, तुमच्या साईडला कशी पद्धत आहे ना मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली ते सुद्धा, म्हणजे माझं हे थाळी तुम्हाला कशी वाटली ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर पुढे तुम्ही बघाच आणि मला नक्की सांगा की कसं वाटलं ते. इथे बघा मी ताटामध्ये केळीचं पान ठेवलं आहे आणि त्याच्यावरती थोडंसं पाणी शिंपडून आहे ना केळीचं पान असं स्वच्छ धुवून घेणार आहे. ऑलरेडी मी केळीची पानं स्वच्छ धुतली आहेत, पण पुन्हा एकदा धुवून घेणार आहे. तर आता मी थाळी वाढायला सुरुवात करते. तर फ्रेंड्स, इथे बघू शकता अशी छान वगैरे व्यवस्थित मी थाळी बसवून घेतली, म्हणजे तयार केली.
आणि कशी वाटली तुम्हाला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर अशी माझी थाळी रेडी झाली. आता हेच आहे ना, इथे बघा तुम्ही, सासऱ्यांच्या इथे मी ती थाळी ठेवली आणि छान अशी पूजासुद्धा मांडून घेतली होती मिस्टरांनी. तर इथे मी थाळी ठेवली. तर आमच्याकडे ना फ्रेंड्स एक पद्धत आहे अशी, की असं आहे ना, त्यांच्या म्हणजे आगाऱ्या ज्या असतात ना, म्हणजे की असं आग लावायची काड्यांची आणि त्याच्यामध्ये ना एक एक घास असा त्यांच्या नावाने सोडायचा. म्हणजे ज्यांना आम्ही जेवायला बोलवणार ना, तेच त्यांना जे ताट ठेवलेलं त्याच्यातून घास काढून घेणार. प्रत्येक भाजीतला एक एक घास असं काढून घेणार आणि तो घास आहे ना ह्या आगारामध्ये सोडायचा असतो. हे जे अग्नीचं जे कुंड लावलं आहे ना, तर हे त्याच्यामध्येच टाकायचं असतं. आणि असं म्हणतात की ना, ह्याच्यामध्ये टाकलं ना की त्यांना तो वास जो जेवणाचा असतो ना, ते जेवण त्यांना स्वर्गामध्ये असं पोचतं. तर अशा प्रकारे तर त्यांच्या नावाने ज्यांना बोलवलं होतं, म्हणजे ह्यांच्या नात्यातलेच लागतात भाऊ म्हणून, तर त्यांनाच ते अशी घास वगैरे काढून त्यांनी ठेवले होते आणि नंतर मग ते आम्ही आगीमध्येच दहन केले, जेणेकरून ते त्यांना पोचतं होतील सासऱ्यांना माझ्या. आणि मग बघा असं इथे आम्ही बाहेर इथे त्यांना मग जेवायला वगैरे बसवलं आणि इथे ना बाहेर आम्ही ते कुंड ठेवलं होतं, कारण की खूप धूर होत होता आणि खूप आग, म्हणजे डोळे जळजळत होते. आणि अशाच प्रकारे ना हा वास जो आहे ना, तो धुरामार्फत त्यांना पोचतो होतो स्वर्गामध्ये, त्या कारणाने. तर फ्रेंड्स, एकंदरीतच असा होता आजचा व्हिडिओ. तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. तर असाच एक व्हिडिओ घेऊन पुन्हा येऊया आपण. तोपर्यंत बाय बाय.